यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातच एका शिकाऊ डॉक्टरची हत्या झाली आहे। त्यामुळे कॅम्पसमधल्या शिकाऊ डॉक्टरांनी आक्रमक होत काम बंद आंदोलन पुकारलंय। जीव वाचवणाऱ्याचा जीव घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। पाहुयात नेमकं काय घडलंय यवतमाळमध्ये। We want justice! We want justice! We want justice! We want justice! वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरची हत्या। यवतमाळच्या घटनेनं राज्यात खळबळ। डॉक्टर अशोक पाल यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील MBBS फायनल इयरचा विद्यार्थी। बुधवारी रात्री वैद्यकीय महाविद्यालयातच अशोकचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आणि एकच खळबळ उडाली। पण ही हत्या नेमकी कुणी आणि का केली हा खरा प्रश्न आहे। जन्माष्टमी कार्यक्रमाच्या दरम्यान मेडिकल कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये काही बाहेरची मंडळी इथल्या प्रिमायसेसमध्ये आले आणि त्यांनी मेडिकल कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलसमोर लघुशंका केली आणि त्यानंतर तिथं असलेल्या डॉक्टर अशोक आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना हटकलं आणि त्याच्यात बाचाबाच झाली आणि याच प्रकरणातून डॉक्टर अशोक आणि त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांचा आहे। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 2 जणांना ताब्यात घेतलं आहे। उसके पिताजी ऑटो ड्राइवर थे और वो बहुत ही शुरू से मेहनती लड़का था। बहुत उसकी कोई भी एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी ऐसी नहीं थी कि जो उसको किसी दूसरे एंगल पे ले जाए या दूसरा कोई कारण हो। या घटनेमुळे संपूर्ण विद्यार्थी वर्ग संतप्त झालाय। रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। मित्राला न्याय मिळेपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। शिवाय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गेटलाही कुलूप ठोकलंय। रेस्पिरेटरी वार्ड वाले रास्ते से आ रही थी, वहाँ पे थोड़ा सा भी लाइट नहीं है एंड देयर वाज नोबडी देयर। देयर वाज अ गाय देयर हु वाज फ्लैशिंग हिज प्राइवेट पार्ट्स एंड उसने जैसे ही मेरे को देखा, उसकी इतनी हिम्मत हुई कि उसने मेरे को थोड़ा और आगे जाने दिया। उसने दोबारा अपने गाड़ी पे चढ़ा, मेरे सामने आया, वो गाड़ी लगा के उसने दोबारा वही चीज़ किया। ऐसे कैसे कैंपस में सिक्योरिटी नहीं है, गार्ड नहीं है, CCTV कैमरा नहीं है। आज उसके साथ हुआ, कल किसी और के साथ होगा। उसकी क्या गलती है? वो बेचारा तो पढ़ रहा था ना। 7:30च्या सुमारात जर कोणी आपल्या कॅम्पसमध्ये येऊन विद्यार्थ्याची हत्या करत असेल तर बाकी सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? बाकी मुली आहेत, मुलं आहेत, हजार स्टुडंट इथं राहते। कधी कोणी 2 वाजता ते कोणी 5 वाजता ते, तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आम्ही 24 तासामध्ये हे अटक करू, हे आमचं यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे हे जबाबदारीपूर्वक आपल्याला आश्वस्त करणारं आश्वासन या निमित्तानं मी देतो। डॉक्टरच्या हत्येमुळे शासकीय महाविद्यालयाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे। महाविद्यालयाच्या बाहेरील तरुण हॉस्टेल परिसरात कसे येऊ शकतात? इथे सुरक्षेच्या दृष्टीनं कुठल्याही उपाययोजना नाहीत का? इथे CCTV नाहीत का? सुरक्षा रक्षक कुठे होता? असे प्रश्न डॉक्टर पालच्या हत्येमुळे अधोरेखित झालेत। कपिल शामकुवर, ABP माझा, यवतमाळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।